अंगणात खेळत असताना एका 4 वर्षीय मुलाचा 70 फूट खोल विहिरीत तोल गेल्याने शेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी एकच खळबळ उडाली। गाडगेनगर परिसरात असलेल्या शेगाव नाका रोडवरील साई तीर्थ अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। सायंकाळी आई घरात काम करीत होती, त्यातच विहिरीजवळ 4 वर्षाचा मनस्व मनीष मानकर हा आपल्या मित्रासोबत खेळत होता। तेवढ्यातच मनस्वचा तोल खोल विहिरीत गेला। विहिरीत काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज ऐकू आल्याने सर्वांची धावपळ सुरू झाली। वडील मनीष ही लॉकडाऊन असल्याने घरी लवकर आले होते। त्यांना मनस्व विहिरीत पडल्याचे माहिती होताच त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ खोल विहिरीत उडी घेतली। मात्र अरुंद असलेल्या विहिरीत अंधार असल्याने काही वेळ मनस्व वडिलांच्या हातात लागला नाही। विहिरीच्या काठावर अंधारातच त्यांनी हातपाय हलवून शेवटी मनस्व हाताला लागला। विहिरीत पुरेशी हवा नसल्याने जीव गुदमरल्याची वेळ येणार होती। इकडे मनस्वच्या आईला माहिती होताच तिचा आकांत पाहावयाला जात नव्हता। ती सुद्धा आक्रोश व्यक्त करीत होती। तेवढ्या शेजारी राहणारे शुभम मोरे यांनी अग्निशमन विभागाला तात्काळ फोन करून माहिती दिली। संचारबंदीची वेळ असल्याने रस्त्यावर शुकशुकाट असल्याने अग्निशमन वाहन चालक पप्पू निंभोरकर आपले वाहन सुसाट्याने नेऊन अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले। तात्काळ शिडी व दोरी टाकून दोघांनाही अवघ्या 15 मिनिटात बाहेर काढून बापलेकांचा जीव वाचविण्यास यश आले। देवदूत म्हणून मनपा अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य साकारल्याने मनीष मानकर व त्यांच्या पत्नी, नातेवाईकांसह नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। तसेच या अथक परिश्रमाने अग्निशमन रेस्क्यू टीमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अग्निशमन विभागाचे अधीक्षक अजय पंढरे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक अभिषेक निंभोरकर, फायरमॅन हर्षद दहातोंडे, अमोल साळुंके, सूरज लोणारे, कंत्राटी फायरमॅन जयकुमार वानखडे, कंत्राटी फायरमॅन जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांनी अथक परिश्रम घेऊन दोघांचे प्राण वाचविले। 7:05 आम्हाला जे अग्निशमन मुख्यालय आहे त्याचे टोल फ्री नंबर 101 वर माहिती मिळाली की शेगाव नाका रोडवर बनकर हॉस्पिटल जवळ साई तीर्थ अपार्टमेंटमध्ये मुलगा विहिरीमध्ये पडलेला आहे। माहिती मिळताच आम्ही आमचे जे पाठीमागे जे रेस्क्यू वाहन आहे, रेस्क्यू वाहन आणि हे आमचे ड्रायव्हर यांनी जवळपास 90 सेकंदामध्ये आमची गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचवली। गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आमचे जे स्विमर जे रेस्क्यूअर आहेत लोणारे साहेब यांनी अवघ्या काहीच मिनिटात म्हणजे आमची जे रोप लॅडर आहे रोप लॅडरच्या साहाय्याने त्या मुलाला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याच्या वडिलाला पण बाहेर काढले। अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही रेस्क्यू कार्य संपूर्ण। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।